हे बघा मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे काबुली चणे। 1 वाटी चणे भिजवून घेतलेला आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी खोबरं बारीक कापून तेल टाकून लालसर थोडा भाजून घेतला आहे। 1 कांदा कापून ते पण लालसर तेल टाकून थोडा भाजून घेतले आहे। थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे। 1 लसणाची गड्डी घेऊन सोलून घेतलेला आहे। अद्रक घेतलेला आहे। 4 मिरच्या घेतल्यात। हे बारीक आपण वाटून घेऊया। हे बघा मैत्रिणींनो, मी कुकरमध्ये बनवणार आहे छोले। त्याच्यासाठी टाकूया 1 चमचा तेल, थोडं टाकूया जिरा, टाकते दालचिनीचे तुकडे, 1 इलायची, 2 लवंग, 2 पानं तेजपत्ता, लाल तडतडले त्यात टाकूया आपण मित्रांनो मसाला तळत आलेला आहे। त्यात टाकते चमचा मिरची पावडर, मसाला, हळद, गरम मसाला, मसाला छान शिजलेला आहे। त्यात टाकूया 1 टमाटा कापून घेतलेला आहे। छान तळून घेऊया। हे बघा मैत्रिणींनो, मसाला हे बघा लालसर तळलेला आहे। आता त्यात टाकते मी भिजवलेले चणे, टाकून घेते। त्यात 1 बटाटा कापून घेतलेला आहे, साल काढून त्यात टाकून घेते। एक ग्लास पाणी, तर थोडा रस्सा बनवायचा आहे। एका 1 चमचा चवीनुसार मीठ टाकते। मित्रांनो, आपल्याला आता गॅस मिळत नाही, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे। कुकर लावून घेऊया। आता याच्यात 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद करून घेऊया। तोपर्यंत आपण इकडे एका चपात्या पण करून घेतल्या। आता जेवायला बसूया। मैत्रिणींनो, झालंय कुकर, आता इकडे या। आता आपली भाजी झालेली आहे तयार। कोथिंबीर टाकते। माझ्याकडे कुकर बारीक नाही आहे, म्हणून मी मोठ्या कुकरात केलेला आहे। हे छान शिजलेला आहे, बटाटा शिजलेला आहे। मस्त शिजलेला आहे। काकडी एका मैत्रिणीने ताट तयार झालंय। या जेवायला।